नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. तर जसं की आपण सकाळी म्हटलं होतं की जे काही कॉम्प्रहेन्सिव्ह व्हिडिओ आहे प्रत्येक टॉपिक बद्दल किंवा प्रत्येक विषयाबद्दलचा एक सर्व विद्यार्थ्यांची डिमांड होती की एक कॉम्प्रहेन्सिव्ह व्हिडिओ बनवा जेणेकरून आम्हाला सर्व गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये कळतील. तर आता हे शक्य नाही, कारण याच्या पार्ट्स खूप मोठा व्हिडिओ होऊ शकतो, त्यामुळे ते तुम्हाला वन स्टॉप मध्ये बघणं थोडंसं अवघड होऊ शकतं. त्यामुळे आपण याचे पार्ट बनवलेले आहेत. आता या पहिल्या पार्टमध्ये आपण साधारणपणे जेवढं कव्हर होतात गोष्टी त्या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. त्यामध्ये आपण 2 विषय कव्हर करूया, पेपर 1 पेपर 2, आणि दुसरा जो पार्ट आहे त्यामध्ये आपण बाकीचे पेपर्स जे आहेत ते कव्हर करूया आणि तिसऱ्या पार्टमध्ये फायनल कन्क्लुजन आपण देऊया. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर माहिती मिळू शकते. जो एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे, ज्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत वेळ कमी आहे आणि त्यांना स्टडी करायचा आहे, तर खूप प्रमाणात त्यांची मदत होऊ शकते. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देत यशाचा विश्वास. तर भाग 1 जो आहे, या भाग 1 मध्ये आपण पाहणार आहोत की जवळजवळ जेवढे कव्हर होतील एक साधारणपणे जे महत्वाचे प्रश्न आहेत ते सर्व गोष्टी याच्यामध्ये पाहणार आहोत. हा एक तुम्ही असं म्हणू शकता की कॉम्प्रहेन्सिव्ह ब्ल्यूप्रिंट आहे तुमच्या परीक्षेसाठी. सर्व जे सब्जेक्ट आहेत त्याचं एक विश्लेषण केलेलं आहे. यामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अभ्यास करून गेलेल्या आहेत. साधारणपणे स्कोरिंग जे वाईज दिलेलं आहे, साधारण 80% ऍटलिस्ट गुण मिळणार जर समजा या गोष्टी प्लॅन केल्या किंवा या पद्धतीने तुम्ही तयार केल्या गोष्टी तर. ठीक आहे, तर हे पूर्ण अभ्यासक्रम जो आहे तो चांगल्या पद्धतीने आपण डिझाईन केलेला आहे. आणि हा अभ्यासक्रम म्हणण्यापेक्षा हा जो ब्ल्यूप्रिंट आहे एक्झामसाठी तर ती अशा प्रकारे आहे. पण याच्यामध्ये ना, या ब्ल्यूप्रिंटमध्ये आपण फक्त प्रश्न दिलेले आहेत, त्याची उत्तरं दिलेली नाहीत. उत्तरासाठी तुम्हाला मागचे व्हिडिओ पाहावे लागतील ज्यामध्ये सर्व पेपर्सचे उत्तरं दिलेली आहेत, सर्व प्रश्नपत्रिकांची. तर यामध्ये ज्यावेळेस तुम्ही परीक्षा देणार ते कशा प्रकारे देणार, काय काय गोष्टी आहेत, महत्वाचे कुठले टप्पे आहेत ते बघूया. मध्ये जीडीसीए परीक्षा पॅटर्न आणि गुण मिळवण्याची रणनीती म्हणजेच एक प्लॅन कसा असू शकतो. आता हा जो कोर्स आहे, जसं तुम्हाला पूर्वी माहिती आहे ऑलरेडी, मी पुन्हा एकदा सांगून देतो की जीडीसीए म्हणजेच गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कोऑपरेशन अँड अकाउंटन्सी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य जीडीसीए अँड बोर्ड यांच्या मार्फत घेतली जाते. ही परीक्षा सहकार क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी किंवा सहकार क्षेत्रात जी लोक काम करतात त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची असते. जसं तुम्ही कुठल्याही बँका बघा, आता म्हणजे शिवकृपा सहकारी बँक आहे किंवा महेश नगरी सहकारी बँक आहे किंवा जनता सहकारी बँक आहे, या सर्व सहकारी बँकांमध्ये जे कर्मचारी काम करतात ते सर्व कर्मचारी जीडीसीए पास झालेले असतात. म्हणजे थोडक्यात काय, सहकार क्षेत्रातील सर्व लोकांसाठी हे अत्यंत महत्वाचा कोर्स किंवा परीक्षा आहे. 80% गुण मिळवण्यासाठी परीक्षा पॅटर्न नीट समजून घेणं पहिलं आपलं काम आहे. त्या पद्धतीने आपण कसं समजून घेणं गरजेचं आहे त्या गोष्टी हे आपण पाहणार आहोत. यामध्ये परीक्षेची रचना, एक्झाम स्ट्रक्चर कसं असतं हे पण तुम्हाला सांगतो. आता यामध्ये आता हे जे आहे एक थेरी प्रॅक्टिकल हा जो पार्ट सेकंडरी आहे, फक्त याच्यामध्ये थेरीज असतं, प्रॅक्टिकल नाहीये. सो त्यामुळे फक्त एक इकडे चुकीने प्रॅक्टिकल झालेलं आहे. त्यासाठी हे समजून घेण्यासाठी, एक्झामचं स्ट्रक्चर समजून घेण्यासाठी आपण एक तक्ता बनवलेला आहे, एक टेबल बनवलेला आहे ज्यामध्ये विषय कुठले आहेत, त्यानंतर पेपर क्रमांक, एकूण गुण, उत्तीर्ण म्हणजे किती मार्क्सला पास आहे आणि पेपरचा प्रकार कसा आहे, तर ते हे अशा प्रकारचं एक टेबल बनवलं आहे. हे सर्व थिअरी पेपर आहेत, प्रॅक्टिकल वगैरे काही नाही याच्यामध्ये. ठीक आहे, तर पहिला जो पेपर आहे सहकारी गृहनिर्माण संस्थेचे व्यवस्थापन म्हणजेच CHM हा पेपर आहे. पहिला 26 तारखेला पेपर सुरू होणार सकाळी 10 वाजता. पेपर क्रमांक 1 100 मार्क्सचा पेपर असणार आहे, 40 मार्क्सला पास आहे. प्रॅक्टिकल याच्यामध्ये नाहीये, तर म्हणजे पूर्ण थिअरीज आहे. ऍक्च्युली चुकीने माझ्याकडे झालंय. त्यानंतर दुसरा आहे अकाउंट्स लेखे म्हणजेच लेखांकन म्हणू शकतो आपण त्याला. तर पेपर क्रमांक 2 हा 100 मार्कचा पेपर आहे, याला सुद्धा पासिंग 40 मार्क्सचा आहे. आता हे 40 मार्क्सचं पासिंग जे आहे ना, हे त्या विद्यार्थ्यांच्यासाठी आहे ज्यांनी फर्स्ट टाइम एक्झाम दिली आहे किंवा देणार आहेत फर्स्ट टाइम, त्या विद्यार्थ्यांसाठी हे पूर्ण थिअरॉटिकल पार्ट आहे. अकाउंट्सचे कॅल्क्युलेशन कसे करायचे, त्याचे इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज काय आहेत, हे सर्व मागील व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. तेही व्हिडिओ तुम्ही जीडीसीए कॉलेजच्या चॅनलवरती जाऊन चेक करू शकता. त्यानंतर अंकेक्षण म्हणजे काय, ऑडिटिंग, थोडक्यात जो ऑडिटचा पेपर आहे
3 पेपर नंबर. हा पेपर जो आहे तो दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 तारखेला सकाळी 10 वाजता पेपर होणार आहे. तर हा पेपर जो आहे तो 100 मार्क्सचा पेपर असणार आहे. 40 मार्क्सला याला सुद्धा पास आहे. पण हे जे 40 मार्क आहे हे जे फर्स्ट टाइम एक्झाम देतात त्यांच्यासाठी थिअरी पार्ट आहे हा सुद्धा. त्यानंतर नेक्स्ट पेपर आहे सहकार्यातील इतिहास, तत्वे व व्यवस्थापन म्हणजेच हिस्ट्री म्हणतो आपण त्याला. तर हा पेपर क्रमांक 4 आहे. दुसऱ्या दिवशी शेवटचा पेपर असणार आहे दुसऱ्या दिवशीचा. तर 100 मार्क्सचा पेपर आहे, याला सुद्धा 40 मार्क्सला पास आहे. थिअरी पार्ट पूर्ण असणार आहे याच्यामध्ये. त्यानंतर सहकारी कायदा व इतर कायदे किंवा सहकारी कायदा किंवा सहकार कायदा व इतर कायदे असं म्हणू शकतो आपण. पेपर क्रमांक 5 आहे हा. 100 मार्क्सचा प्रश्नपत्रिका असणार आहे हा पेपर सुद्धा, ज्यामध्ये 40 मार्क्सला पास असेल. आणि यामध्ये पूर्ण थिअरी आणि सेक्शन्स असतात त्याच्यामध्ये. सेक्शन्स म्हणजे कलम. ठीक आहे. तर हे सर्व कलम जे आहेत ते कशा प्रकारे असणार हे सर्व गोष्टी आपण यामध्ये पाहणार आहोत याच्यामध्ये. त्यानंतर पेपर क्रमांक 6 सहकारी बँकिंग व पतसंस्था किंवा सहकारी बँका व इतर वित्तीय संस्था असं म्हणू शकतो. पेपर क्रमांक 6 आहे हा. यामध्ये पेपर जो आहे तो 100 मार्कचा आहे. ह्याला सुद्धा 40 मार्क्सला पास आहे. तर साधारणपणे जे फर्स्ट टाइम एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी लक्षात ठेवा की प्रत्येक पेपरला तुम्हाला कमीत कमी 40 मार्क्स मिळवणं आवश्यक आहे. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला एक साधारणपणे 240 मार्क्स टोटल मिळतील आणि तुम्ही पास व्हाल. ठीक आहे. अशा प्रकारची हे एक विश्लेषण आहे किंवा हा एक एक्झाम स्ट्रक्चर आहे. नेक्स्ट पार्ट आहे याच्यामध्ये. आता जे मार्किंग पॅटर्न आहे कशा प्रकारचा असतो. 100 मार्क्सचा जो पेपर आहे 3 तासाचा पेपर असणार आहे. मे बी आता याच्यामध्ये काही ठिकाणी सेक्शन केलेले असतात ए बी किंवा अ ब म्हणू शकतो आपण. जे काही लहान प्रश्न असतात प्रत्येक 2 गुणाला असू शकतात. मध्यम जे प्रश्न आहेत ते 5 मार्क्सचा किंवा 7 मार्क्सचा असू शकतो, 6 मार्क्सचा. आणि मोठे जे प्रश्न असतात ते 10 ते 16 मार्क्सचे किंवा 20 मार्क्सचे या पद्धतीचा असतात. फक्त अकाउंटचा जो पहिला प्रश्न आहे किंवा पहिला प्रश्न जो असतो तो 30 मार्कचा असणार आहे. ठीक आहे. या पद्धतीमध्ये. तर आता यामध्ये कसं आहे अकाउंट्स पेपरमध्ये प्रॅक्टिकल प्रश्न जास्त आहे. म्हणजे साधारणपणे 50 ते 60 किंवा 70 सुद्धा म्हणू शकता. 70 मार्क्सचे प्रश्न जे आहेत ते पूर्ण प्रॅक्टिकल म्हणजे बँक रिकॉन्सोलेशन असेल, त्यानंतर तुमचं अकाउंटचे फायनल अकाउंट असेल, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये पेपर्समध्ये येतात. आणि ह्या सर्व गोष्टीचे गुण जे आहे ते साधारणपणे 50 ते 60 किंवा 60 ते 70 म्हणू शकतो त्या मार्कला आहे. तर सर्व पेपर जे आहे हे सोडवणं अनिवार्य आहे जे DCA ची एक्झाम देणार आहेत. आणि CA विद्यार्थ्यांसाठी फक्त पहिले 3 पेपरच इम्पॉर्टंट आहेत. कुठले? सहकारी गृहनिर्माण संस्थेचे व्यवस्थापन, लेखे म्हणजेच अकाउंट्स आणि अंकेक्षण म्हणजेच ऑडिटिंग. हे 3 पेपरच महत्वाचे आहेत. ठीक आहे. प्रत्येकात किमान 40 गुण मिळवणे आवश्यक आहे. 40 मिळाले तर तुम्ही पास होऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट पार्ट जो आहे उत्तरपत्रिका कशी लिहायची किंवा प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे. आता हे आपण सर्व गोष्टी डीप ऑलरेडी पाहिलेल्या आहेत. फक्त एक धावता आढावा आपण घेतो याच्यामध्ये. एक कॉम्प्रिहेन्सिव्ह व्हिडिओ असल्यामुळे ह्यात सर्वच गोष्टी आपण मेन्शन केलेल्या आहेत. सुवर्ण नियम म्हणजेच एक गोल्डन रूल आपण म्हणूया. काय असणार याचा गोल्डन रूल? प्रेझेंटेशन जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने करा. जसं मोठे उत्तर असतील त्याला व्यवस्थित प्लॅन करा आणि त्या पद्धतीने तुम्हाला चांगले गुण मिळू शकतात. म्हणजे साधारणपणे 15 ते 20 मार्क त्यात तुम्हाला चांगलेच मिळतील म्हणजे प्रेझेंटेशन चांगलं असेल तर. ठीक आहे. प्रत्येक उत्तरापूर्वी प्रश्नाचा क्रमांक स्पष्टपणे दिसला पाहिजे किंवा तो स्पष्ट करा की समजा क्वेश्चन नंबर 1. आता क्वेश्चन नंबर पहिला तो पहिल्यांदाच लिहायचा आपल्याला. बाकी नंतर जसे येतील त्या क्रमाने तुम्ही लिहू शकता. त्यानंतर हेडिंग सब हेडिंगचा वापर व्यवस्थित करा. महत्वाचा शब्द जर असेल एखादा अधोरेखित करा. जसं नाबार्ड आहे किंवा सहकारी गृहनिर्माण संस्थेचे व्यवस्थापन आहे किंवा MCS ऍक्ट आहे, मोफा आहे, माफा आहे, या सर्व गोष्टी ज्या आहेत ना तुम्ही अंडरलाईन करणं आवश्यक आहे. आता जे थेअरी जो पार्ट आहे म्हणजे थोडक्यात काय म्हणता येईल आपल्याला की दीर्घोत्तरी प्रश्न जे आहेत ना त्यामध्ये इंट्रोडक्शन, पॉइंट्स आणि कन्क्लुजन हा फॉर्मॅट नक्की वापरायचा. इंट्रोडक्शन, पॉइंट्स, कन्क्लुजन म्हणजे काय? म्हणजेच प्रस्तावना, जे उत्तरात प्रश्नात विचारले तो प्रश्न, ते सर्व पॉइंट्स, आणि कन्क्लुजन म्हणजेच निष्कर्ष. हा फॉर्मॅट वापरा. हा ऑलरेडी आपण दिलेला आहे तुम्हाला. आणि अकाउंट्स पेपरमध्ये नेहमी योग्य फॉर्मॅट वापरणं गरजेचं आहे. T फॉर्मॅट किंवा कॉलम फॉर्मॅट, ज्यामध्ये तुम्हाला म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया की अकाउंट्समध्ये जे वर्किंग नोट्स असतात त्याला सुद्धा मार्क असतात. जसं स्टेप्स असतात. समजा ग्रॉस प्रॉफिट आहे त्याचा फॉर्म्युला वापरून तुम्ही कसं काढलेलं आहे किंवा बॅलन्स शीटमध्ये ज्या गोष्टी तुम्ही कॅल्क्युलेट केलेल्या आहेत त्या कशा केलेल्या आहेत किंवा फायनल अकाउंट्स कसं कॅल्क्युलेट केले, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या तुम्ही कुठला फॉर्म्युला वापरून केलेला आहे हे देणं आणि दाखवणं अत्यंत महत्वाचं आहे. ठीक आहे. जेणेकरून मग जे एक्झामिनर असतात ते त्या पद्धतीने मार्क्स तुम्हाला देतात. आता यामध्ये काय करायचंय, जो काही प्रश्न असतात जे दिलेले आहेत ना पहिले सूचना वाचा. सर्व संपूर्ण सूचना वाचल्यानंतरच तुम्हाला पेपर कसा प्रकारे लिहायचा आहे ते तुम्हाला कळेल आणि त्या पद्धतीने तुम्ही प्लॅन करू शकता. ठीक आहे. तर जिथे समजा फॉर्मॅट आहे म्हणजे थोडक्यात काय की ज्या पद्धतीमध्ये समजा एखादा फरक स्पष्ट करा असेल तर त्यामध्ये 3 टेबल करा, ज्यामध्ये पहिला पॉइंट्स असणार आहे ते ऑलरेडी सांगितले. 3 टेबलमध्ये तुम्हाला फॉर्मॅट करायचा आहे आणि त्या पद्धतीनेच फरक स्पष्ट करायचा आहे.
सर्व प्रश्नांचा उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. कुठलंही उत्तर जे आहे ते अपूर्ण सोडायचं नाही किंवा अधुरं सोडायचं नाही त्याला, कारण तो सोडला तर मग त्याला 0 मार्क्स मिळतात. ऍटलीस्ट अटेम्प्ट करा. एज्युकेटेड गेस नक्की लिहा त्याच्यामध्ये, ब्लँक सोडूच नका तो. ठीक आहे. त्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट अशी की जे परीक्षक असतात ना, जे एक्झामिनर, ते सहकार क्षेत्रातील अत्यंत तज्ज्ञ व्यक्ती असतात. सो त्यामुळे ऑडिट मेमो, सरचार्ज, सेक्शन 73, डिव्हिडंड, ह्या ज्या शब्द आहेत त्या शब्दांचा अचूक वापर करणं गरजेचं आहे, कारण तिथे अंडरलाईन सुद्धा करणं गरजेचं आहे. हे जे काही गोष्टी आहेत, ह्या सर्व गोष्टी अकाउंट्स आणि म्हणजे सगळ्याच पेपरमध्ये हे सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत, कारण ते लोकांना फक्त जे काही आपण एखादा शब्द देतोय किंवा एखादा ठळक गोष्टीला आपण अंडरलाईन करतोय, तर त्यांना उत्तरात काय अपेक्षित आहे हे महत्वाचं आहे. ठीक आहे. तर त्या पद्धतीमध्ये तर हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर परीक्षा हॉलमध्ये ज्यावेळेस जाता तुम्ही, त्यावेळेस आता त्याचं टाइम मॅनेजमेंट कसं करणार आहात, ह्याचा टाइम मॅनेजमेंटचा एक सेपरेट व्हिडिओ आपण दिलेला आहे किंवा त्याचे एक PDF सुद्धा उपलब्ध आहे, ते तुम्हाला दिलेलं आहे. पहिल्या 10 मिनिटात ते आता तुमच्यावरती आहे, ते तुम्हाला किती वेळ लागतो त्या पद्धतीने आहे. 0 ते 10 मिनिटं कशा प्रकारे तुम्ही प्लॅन करू शकता. साधारणपणे एक जी पूर्ण प्रश्नपत्रिका आहे किमान 2दा वाचा आणि पहिला प्रश्न पहिल्यांदा सोडवतात. इथे कोणता प्रश्न आधी सोडायचा ते ठरवा. जे उत्तर येतंय त्याचा टिक करून ठेवायचं, ते उत्तर अगोदर लिहायचं, पण पहिला प्रश्न लिहिल्यानंतरच त्या गोष्टी लिहायच्या. ठीक आहे. त्यानंतर 15 ते 20 मिनिटांमध्ये काही रफशीट जर असेल, समजा एखादे कुठे थोडं पेजेस असतील, तर त्याच्यावर प्रश्न क्रमांक कुठला प्रयत्न करायचा त्याच्यावरती लिहा. मागच्या एखादा कुठे कोरा पेज असेल तर मग प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा असं क्रमांकाने लिहा, मग जेणेकरून तुम्हाला ते सोपं जाईल करण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट 15 ते 80 मिनिटांमध्ये सेक्शन मोठे प्रश्न जे आहेत ते आधी सोडवायचे, म्हणजे पहिला प्रश्न सोडवल्यानंतर. ठीक आहे. ज्यावेळेस तुमचा पहिला प्रश्न कंप्लीट होईल, उत्तर जोड्या लावा असेल किंवा गाळलेल्या जागा भरा असेल, हा पहिला प्रश्न झाल्यानंतर जो मोठा सेक्शन आहे, म्हणजे ज्याला सर्वात जास्त गुण आहे, 16 मार्क असतील, 10 मार्क असतील, 20 मार्कचा असेल, तर हे सर्वात मोठे प्रश्न आधी सोडवायचे, ज्यामध्ये आपण जसं मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहायचं आहे, प्रस्तावना लिहायची आहे. प्रस्तावनेनंतर 1-2 ओळीची नक्की प्रस्तावना लिहायची, ते टाळायचंच नाहीये. जसं अकाउंटचे विद्यार्थी जे आहेत ते त्यांना ऑलरेडी माहित आहे की ज्यांनी ऑलरेडी म्हणजे एक्झाम दिलेली आहे कॉमर्सची, त्या विद्यार्थ्यांना नक्की माहिती आहे कशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर प्रस्तावनानंतर त्यामध्ये खाली तुमचं जे मेन उत्तर आहे, म्हणजे प्रश्नामध्ये जे काही प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न आणि त्यानंतर त्याचा निष्कर्ष काय आहे ते लिहायचे 2 ओळीमध्ये. ठीक आहे. अशा पद्धतीने त्यानंतर नेक्स्ट 80 ते 140 मिनिटांमध्ये सेक्शन बी, जे म्हणजे मीडियम आकारातली उत्तर आहेत, म्हणजे मध्यम उत्तरे, म्हणजे थोडक्यात उत्तरे किंवा टिपा लिहा वगैरे, हे तुम्ही सॉल्व्ह करायच्यात. तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. मी असं सांगतोय म्हणून हेच नियम पाळू नका. ठीक आहे. पण तुम्हाला तुमच्या पद्धतीने पण करता आलं पाहिजे. तुम्ही तुमच्या पद्धतीने प्लॅन करू शकता. त्यानंतर नेक्स्ट 140 ते 165 मिनिटांमध्ये काय करायचं, जे लहान प्रश्न आहेत, लहान एखादा राहिलेले जे प्रश्न असतील, ते सर्व प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. आता हे सर्व करायच्या अगोदर, आता हा जो गोष्ट आहे ना, ही प्रश्नपत्रिकेमध्ये रोल नंबर लिहिणे आणि तुमचा सेंटर नंबर लिहिणे, हे ते अगोदरच लिहायचं असतं आपल्याला सुरू करायच्या ज्यावेळेस उत्तरपत्रिका वाटप होते त्यावेळेस. तर हे नंतर अजून एकदा चेक करा, क्रॉस चेक करा सर्व गोष्टी कशा प्रकारे तुम्हाला प्लॅन करता येईल. खाडाखोड करू नका आणि कॅल्क्युलेशन्स जे आहेत कुठल्या असतील अकाउंट विषयामध्ये ते तपासा व्यवस्थित. त्यानंतर प्रश्न क्रमांक व्यवस्थित लिहिलाय का हे तपासा. उत्तर सुद्धा व्यवस्थित लिहिलंय का, कुठे अंडरलाईन राहिले असेल, हेडिंग्स राहिले असतील, त्या हेडिंग्स, सब हेडिंग्स लिहा. नक्की त्याचा जास्त फायदा होतो. सो अशा प्रकारे तुम्ही डिवाइड करू शकता. आता हा वेळ जो आहे तो तुमच्या पद्धतीने तुम्ही डिवाइड करा. तुम्हाला कितपत तुम्हाला प्लॅन करता येतो त्या पद्धतीने तुम्ही डिवाइड करू शकता. त्यानंतर आता नेक्स्ट जो पार्ट आहे ते 80% गुण जर मिळवायचे असेल तर त्या पद्धतीमध्ये कशा प्रकारे तुम्ही प्लॅन करू शकता. आता अकाउंट्समध्ये 85 गुण जर समजा पकडलं तर फायनल अकाउंट्स हा फॉर्मॅट पक्का करून जायचा आहे. ऍक्च्युली अकाउंट्स या सब्जेक्टसाठी मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत हे सर्व गोष्टी. त्यानंतर जे हिस्ट्रीमध्ये काय, हिस्ट्रीमध्ये जर करायचं असेल तर हिस्ट्रीसाठी इतिहास आणि तत्वे या सब्जेक्टसाठी 80 गुण मिळवायचे असतील तर डेफिनेशन्स, ICA चे प्रिन्सिपल, 7 प्रिन्सिपल आहेत, ते सर्व प्रिन्सिपल्स तुम्हाला पाठ करून जायचे. पाठच झाले पाहिजेत, म्हणजे ते लिहिताच आले पाहिजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट. ठीक आहे. तर हे पाठ करून जायचंय. त्यानंतर कायदा, लॉ जो पेपर आहे त्याच्यामध्ये जर समजा 80 गुण मिळवायचे असतील तर सर्व सेक्शन्स पाठ करून जा. सेक्शन 73, 88, 91, 101, 104 यावर लक्ष केंद्रित करा जास्त प्रमाणात. आणि जिथे सेक्शन लिहाल तुम्ही कुठलाही त्या सेक्शनला अंडरलाईन मात्र नक्की करा, कारण हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. तुमचे प्रेझेंटेशन म्हणतो आपण त्याला. त्यानंतर ऑडिट या विषयामध्ये साधारणपणे 75 जर गुण मिळवायचे असतील तर ऑडिट रिपोर्ट जो आहे तो फॉर्मॅट पक्का करायचा आहे आपल्याला. आणि दुसरी गोष्ट, ऑडिटचे प्रकार जे आहेत काय आहेत, स्टॅट्युटरी ऑडिट, इंटरनल ऑडिट वगैरे, हे सर्व प्रकार जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत. ते सर्व प्रकार आपल्याला पाठ करायचे आहेत.
आणि तुम्ही ते पाठ करून गेल्यानंतरच तुम्हाला व्यवस्थित त्याचा प्लॅन करता येऊ शकतो. आता हे मी फक्त काय तुम्हाला एक इम्पॉर्टंट टिप्स आपण म्हणूया किंवा नोट्स देतोय आपण, जेणेकरून तुम्हाला एक धावता आढावा घेता येईल आणि ह्याच गोष्टी तुम्हाला करायच्या. ठीक आहे. त्यानंतर गृहनिर्माण सोसायटी जो CHM पेपर आहे त्यामध्ये जर 80 गुण मिळवायचे असतील तर त्यामध्ये साधारणपणे तुम्हाला मॉडेल बायलॉज वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. त्यानंतर MCS ऍक्ट वगैरे हे सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. त्यानंतर आपले ऍब्रिव्हिएशन्स जे आहेत जसं नाबार्डचं संक्षिप्त रुपये वगैरे हे सर्व गोष्टी तुम्हाला पाठ करून जावं लागेल. आणि त्यानंतर बँकिंग या सब्जेक्टमध्ये जर तुम्हाला 75% गुण मिळवायचे असेल, 75 मार्क्स, तर आरबीआयच्या गाईडलाईन्स नाबार्डवर जास्त लक्ष केंद्रित करा, ज्यामध्ये नाबार्ड ही खूप महत्वाचा फॅक्टर आहे सहकारी बँकिंग या सेक्टरमध्ये किंवा या सब्जेक्टमध्ये. सो त्यामुळे ते प्रॉपर पाठ करून जायचे. पॅक्स असेल, नाबार्ड असेल, त्यानंतर DCCBs असतील, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पाठच करून जायच्या आहेत. ठीक आहे. या पद्धतीमध्ये आपल्याला प्रॉपरली प्लॅन करून तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. तर हे प्लॅनर देतोय आपण आणि ह्याच गोष्टी करा, बऱ्यापैकी चांगलं काम होऊन जाईल तुमचं. 40 मार्क्स तर नक्की मिळतील. ठीक आहे. आता सर्व 6 विषयाचं तपशीलवार विश्लेषण कसं आहे, ज्यामध्ये पहिला जो पेपर आहे तो कशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पहिला पेपर आहे सहकारी गृहनिर्माण संस्थेचे व्यवस्थापन. आता यामध्ये सर्वात महत्वाचं प्रकरण काय आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. कुठले कुठले चॅप्टर्स किंवा कुठले कुठले टॉपिक्स जे आहेत ते महत्वाचे आहेत. पहिलं प्रकरण जे आहे याच्यामध्ये गृहनिर्माण संस्थेचे प्रकार आणि स्थापना नोंदणी हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे आणि हा पाठच करून जा, जेणेकरून तुम्हाला ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात राहतील आणि तुम्ही प्लॅन करू शकाल. दुसरं प्रकरण जे आहे त्यामध्ये मॉडेल बायलॉज 2014च्या ज्या महत्वाच्या तरतुदी आहेत त्या सुद्धा तुम्हाला त्यात बघाव्या लागतील. त्यानंतर प्रकरण तिसरं सर्वसाधारण सभा म्हणजेच AGM, विशेष सभा, SGBM आणि त्यानंतर कोरम, अजेंडा ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पाठ करून जाणं आवश्यक आहे. हे अत्यंत महत्वाचे काही प्रकरण आहेत, हे सर्व तुम्हाला करावंच लागतील आणि हे कुठे ना कुठे विचारलं जातं. सो त्यामुळे एकतर लहान म्हणजे शॉर्ट नोट्समध्ये विचारलं जाईल किंवा तुम्हाला लॉंग अँसर्समध्ये विचारलं जाईल. सो पण हे नक्की विचारलं जातं. ठीक आहे. त्यानंतर प्रकरण चौथं काय असणार आहे, यामध्ये व्यवस्थापन समिती म्हणजेच मॅनेजिंग कमिटी, अधिकार, कर्तव्य व अपात्रता, किंवा यामध्ये मे बी असं विचारलं जाऊ शकतं जे RCS आहेत त्यांचं सुद्धा विचारलं जाऊ शकतं, म्हणजेच रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी, त्यांचे अधिकार, कर्तव्य, अपात्रता त्या सर्व गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. नेक्स्ट आहे देखभाल शुल्क म्हणजेच मेंटेनन्स चार्जेस, त्याचे प्रकार आणि गणना कशा प्रकारे होऊ शकते हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाण्याची शक्यता असते. आता हे इम्पॉर्टंट काही टॉपिक्स देतोय आपण, जे सर्वच करायची गरज नाही, ह्या सर्व गोष्टी तुम्ही प्लॅन करून करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे वाद, दंड, सरचार्ज, सेक्शन 73, 88 आणि 91 ह्या सर्व गोष्टी यामध्ये येतात, हे सुद्धा तुम्हाला करावं लागेल. ट्रान्सफर ऑफ फ्लॅट म्हणजे सदनिका हस्तांतरण प्रक्रिया आणि प्रीमियम NOC वगैरे हे सर्व तुम्हाला पाठ करावा लागेल. त्यानंतर प्रकरण 8, आता रेरा हा जो आहे ना तो एक तर तुम्हाला जर समजा याच्यात असं असू शकतं, एक तर तुम्हाला हा संक्षिप्त रूपेमध्ये विचारला जाऊ शकतो रेरा, म्हणजेच रिअल इस्टेट नियम कायदा जो आहे त्याच्या तरतुदी काय आहेत ह्या विचारला जाऊ शकतात. नवीन प्रकारामध्ये आहे, जर आला तर विचारला जाऊ शकतो, नाहीतर काही जास्त चान्सेस नाही आहेत, पण तरी येऊ शकतो. तर हे प्लॅन करू शकता या पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जो वारंवार विचारले जाणारे जे प्रश्न आहेत, आता हे साधारणपणे कुठले प्रश्न CHM या पेपरसाठी विचारले जातात त्या पद्धतीमध्ये पहिला जाता यामध्ये पहा, सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सदस्यांचे हक्क व कर्तव्य काय आहेत, हा साधारणपणे 4 वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे. तर हा यावर्षी नक्की प्रश्न येणार आहे. हा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सदनिका हस्तांतरणाची प्रक्रिया स्पष्ट करा, 5 वेळा विचारलेला आहे ट्रान्सफर ऑफ फ्लॅट्स बद्दल. त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभा AGM म्हणजे काय, अजेंडा आणि कोरम काय असतो, हे 4 वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे. व्यवस्थापन समितीचे अधिकार व कर्तव्य स्पष्ट करा, हा पण 4 वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. सो जास्त प्रमाणात जे प्रश्न विचारले ते आपण पाहतो आहेत. देखभाल शुल्क कसे काढले जाते, विविध प्रकार देखभाल शुल्क म्हणजे मेंटेनन्स चार्जेस, तर त्याचे विविध प्रकार काय आहेत ते स्पष्ट करा, हा 3 वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे साधारणपणे. त्यानंतर सरचार्ज म्हणजे काय, सेक्शन 73 अन्वये सरचार्ज कधी आकारला जातो याबद्दल विचारला गेलेला प्रश्न होता. हा साधारणपणे 3 वेळा विचारलेला प्रश्न आहे. तर जास्त प्रमाणात जे विचारले ते गोष्टी आपण यामध्ये पाहणार आहोत. सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासाची प्रक्रिया स्पष्ट करा, हे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे खरं तर, कारण हा प्रश्न जो आहे तो गेल्या वर्षी सुद्धा आला होता. सो पुनर्विकासाची प्रक्रिया स्पष्ट करा असं म्हटलेलं आहे, तर नक्की तुम्हाला त्या गोष्टी पाठ करून जाणं गरजेचं. हे सर्व प्रश्न जरी केले तुम्ही, साधारणपणे हे
तुम्ही जर समजा एक 7 प्रश्न आहेत, 7 ते 8 प्रश्न आहेत समजा, हे 7 ते 8 जरी प्रश्न तुम्ही करून गेलात ना, तर यातून सुद्धा बऱ्यापैकी तुमचं पासिंग पुरतं होऊन जाईल. बाकी तुम्हाला लिहावं लागेल चांगल्या पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतर आहे काही सोपे आणि कठीण विषय जे आहेत यातले, जे आपण म्हणजे CHM या पेपरसाठी, तर यामध्ये आपण एक तक्ता बनवलेला आहे. सोपे जे विषय त्याच्यासाठी आणि डिफिकल्ट ज्या गोष्टी त्याच्यासाठी. गृहनिर्माण संस्थेचा प्रकार हा सोपा विषय आहे. तर ते गृहनिर्माण संस्थेचे काय प्रकार आहेत हे सर्व प्रकार तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे. ते करूनच जायचं. आता कठीण याच्यामध्ये डिफिकल्ट काय असू शकतं, संस्थेचे ऑडिट क्लासिफिकेशन. आता ऑडिट क्लासिफिकेशन हा जो आहे ना, हा सुद्धा येतोच ऍक्च्युली. हा थोडा डिफिकल्ट प्रश्न आहे. कारण ऑडिट क्लासिफिकेशन जे आहे ते ऑन द बेसिस ऑफ ऑडिट होतं ऍक्च्युली. जे काही ऑडिट रिपोर्ट सबमिट केला जातो त्याच्यावरती क्लासिफिकेशन होतं. संस्थेचं क्लासिफिकेशन त्याच्यावरती ठरतं. म्हणजे जसं की अ, ब, क, ड या हे क्लासिफिकेशन आहे, किंवा ABCD इंग्रजीमध्ये, अशा प्रकारे. त्यानंतर सोप्या विषयामध्ये सदस्यांचे हक्क व कर्तव्य हा सध्या सोपा विषय आहे. म्हणजेच गृहनिर्माण संस्थेचे जे सदस्य आहेत त्यांचे हक्क आणि कर्तव्य काय आहेत हे विचारलं जातं. रेराच्या तरतुदी तपशीलवार लिहा असं विचारलं जाऊ शकतं. हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे आणि हा डिफिकल्ट असू शकतो. त्यानंतर AGM प्रक्रिया व अजेंडा हा सोपा विषय आहे. त्यानंतर पुनर्विकास म्हणजेच रिडेव्हलपमेंट, कायदेशीर तरतूद किंवा कायदेशीर गुंतवणूक हे लिहा असं विचारलं जाऊ शकतं. तर त्यामुळे तोही भाग तुम्हाला करणं गरजेचं आहे. सदनिका हस्तांतरण म्हणजेच फ्लॅट ट्रान्सफर जे आहे ते स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करा असं विचारलं तर त्या सर्व स्टेप्स तुम्हाला सोप्या आहेत ऍक्च्युली. त्या रजिस्ट्रेशन वगैरे हे सर्व तुम्हाला लिहायला लागतं, त्याच्यामध्ये त्या गोष्टी आहेत. बिल्डरचे पण त्यात इन्व्हॉल्वमेंट असते सर्व गोष्टीमध्ये. त्यानंतर कठीण काय असतं याच्यामध्ये, मॉडेल बाय लॉज म्हणजे सर्व तरतुदी. सोपा कुठला असणार आहे त्यामध्ये मेंटेनन्स चार्ज गणना, म्हणजेच कॅल्क्युलेशन, मेंटेनन्स चार्जेस आणि कॅल्क्युलेशन असं म्हणू शकतो आपण त्याला. तर हा जो सुद्धा प्रश्न अत्यंत सोपा आहे. आणि कठीण जो विषय त्यामध्ये सरचार्ज गणना, हा प्रॅक्टिकल बेसिसवरती येतो, त्यामुळे त्या पद्धतीने तुम्हाला करावा लागतो. टिप्स, आता मॉडेल बाय लॉज 2014 वर दरवर्षी किमान 2-3 प्रश्न येतात, हे पक्का आहे. आता त्यामुळे हे मॉडेल बाय लॉज 2014 असता म्हणजे तोंडपाठच झालं पाहिजे तुमच्या ते. ठीक आहे, प्रॉपरली. त्यानंतर अकाउंट्स या विषयासाठी काय गोष्टी आपण करू शकतो किंवा कशा प्रकारे महत्वाचे काही प्रकरण आहेत ते बघूया. यामध्ये पहिलं प्रकरण आहे मूलभूत लेखाविषयक संकल्पना आणि डुअल एंट्री सिस्टम. हे आता हे जे आहे ना याच्यावरती जास्त करून नाही विचारलं जात. पहिला जो ट्रायल बॅलन्स जो आहे तो भाग खूप मोठा आहे ऍक्च्युली. दुसरं प्रकरण काय आहे, जर्नल एंट्रीज आणि लेजर पोस्टिंग, हे सुद्धा जो महत्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर अत्यंत महत्वाचा ट्रायल बॅलन्स आणि चुकांची दुरुस्ती, रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स, हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. त्यानंतर प्रकरण 4 बँक रिकॉन्सॉलिएशन स्टेटमेंट, BRS, याबद्दल तर नक्की प्रत्येक वर्षी विचारला जातो. अंतिम खाती, आता हा जो आहे ना हा पहिलाच प्रश्न आहे ऍक्च्युली. तर प्रकरण 5व्या मधला अंतिम खाती, फायनल अकाउंट्स दिलेलं असतं, त्यावरून आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे काढायचं असतं. सो त्यामुळे हा अत्यंत महत्वाचा आणि अतिशय चांगले जास्त मार्क देणारा प्रश्न आहे हा. तर ते करावंच लागतो आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर फायनल अकाउंट मधील ऍडजस्टमेंट्स, 12 प्रमुख ऍडजस्टमेंट्स असतात. मग त्या जे काही दिलेल्या आहेत त्या सर्व ऍडजस्टमेंट्स करून आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे असतात. त्यानंतर सहकारी संस्थेची अंतिम खाती, स्पेशल फॉर्मॅट जो असतो त्याच्यानुसार तुम्हाला करायचं असतं. आणि 8वं प्रकरण आहे घसारा, डेप्रिशिएशन, SLM आणि WDV. SLM म्हणजे स्ट्रेट लाईन मेथड, WDV म्हणजे रिटर्न डाऊन व्हॅल्यू किंवा बॅलन्स्ड रिड्यूस विडिंग व्हॅल्यू. या पद्धतीमध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला पाठ करायच्या आहेत. सर्वात वारंवार विचारले जाणारे जे प्रश्न आहेत अकाउंट्स या विषयासाठी ते पाहूया आपण. दिलेला ट्रायल बॅलन्स वरून ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करा. हा दरवर्षी विचारला जाणारा प्रश्न आहे आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. तर हा तुमचा पाठच झाला पाहिजे. याचं फॉर्मॅट, कॅल्क्युलेशन्स जे आहेत ते सर्व गोष्टी पाठ झाल्या पाहिजेत. हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यानंतर BRS, बँक रिकन्सॉलिएशन स्टेटमेंट, हा सुद्धा दरवर्षी येणारा प्रश्न आहे. त्यानंतर चुका दुरुस्त करा म्हणजेच करेक्टेड ट्रायल बॅलन्स तयार करा, हा सुद्धा दरवर्षी प्रश्न येतो. सो हे 3 मुख्य प्रश्न आहेत अकाउंट्स मधले येणारे. याच्यातच तुम्हाला जवळजवळ 50 मार्क मिळून जातील. जर हे सगळं करेक्ट आलंय तुमच्या गोष्टी तर 50 मार्क इथेच फिक्स मिळतील तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर जर्नल एंट्रीज ज्या आहेत त्या, हा सुद्धा दरवर्षी विचारला जातो प्रश्न. त्यानंतर SLM आणि WDV पद्धतीने घसारा काढा, म्हणजेच मशिनरी अकाउंट्स वगैरे जे आहेत ते सुद्धा विचारलं जातं प्रत्येक वर्षी. सहकारी संस्थेच्या रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट्स तयार करा असं विचारलं जातं. म्हणजे त्यामध्ये मे बी आपण असं म्हणू शकतो हुंडी काढा वगैरे, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या विचारल्या जातात प्रत्येक वर्षी. त्यानंतर 10-12 ऍडजस्टमेंट सहित फायनल अकाउंट विचारलं जातं. आता जे काही ऍडजस्टमेंट दिलेलं असतात ना, 10-12 नाही, 4-5-6 ऍडजस्टमेंट दिलेले असतील, 6-7 दिलेले असतात, त्याच्यावरून आपल्याला बाकीच्या गोष्टी काढायच्या असतात. ठीक आहे. नेक्स्ट सब्जेक्ट आहे ऑडिटिंग अंकेक्षण, याला मराठीमध्ये म्हणतो आपण.
महत्वाचे प्रकरण काय ऑडिट मधलं ऑडिट परिचय, ज्यामध्ये व्याख्या, प्रकार आणि उद्दिष्टे हे आपल्याला करायचं आहे प्रकरण. दुसरं आहे सेक्शन 81 अन्वये सहकारी ऑडिट कसं असतं हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर तिसरं आहे ऑडिट प्रकार किंवा ऑडिट रिपोर्टचे प्रकार काय आहेत. हे ऑडिट रिपोर्ट आणि त्याचे प्रकार हा एक अत्यंत महत्वाचं प्रकरण आहे. त्यानंतर ऑडिट मेमो आणि फॉर्मॅट व आशय ह्या सर्व गोष्टी ह्या सुद्धा महत्वाचा भाग आहे. संस्थेचे ऑडिट वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ ऑडिट ABCD ऑन द बेसिस ऑफ ऑडिट रिपोर्ट. ठीक आहे. प्रकरण 6 सेक्शन 88 अन्वये सरचार्ज या सर्व गोष्टी याच्यामध्ये येतात. त्यानंतर 7व्यामध्ये वाउचिंग प्रक्रिया आणि महत्व ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये ऑडिट या सब्जेक्टमध्ये येतात. त्यानंतर आता यामध्ये वारंवार विचारले जाणारे जे प्रश्न आहेत ते काय आहेत किंवा कशा प्रकारे आहेत हे आपण पाहूया. सहकारी ऑडिट म्हणजे काय, महत्व आणि सेक्शन 81 अन्वये प्रक्रिया स्पष्ट करा. साधारणपणे 5 वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे. याही वर्षी हा विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. ऑडिट मेमो आरोपपत्र म्हणजे काय, त्याचा आशय स्पष्ट करा. 4 वेळा विचारलेला प्रश्न आहे. ऑडिट रिपोर्टचे प्रकार नमुन्यासह स्पष्ट करा, हे सुद्धा विचारला गेलेला प्रश्न आहे. त्यानंतर ऑडिट वर्गीकरण हा तर नक्की विचारला जातो. ABCD चे वर्गीकरण निकष स्पष्ट करा. 4 वेळा विचारलेला प्रश्न आहे. अत्यंत जास्त मार्क देणारा प्रश्न आहे हा. सेक्शन 88 अन्वये सरचार्ज कधी आणि कसा आकारला जातो हा सुद्धा जास्त वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे. वाउचिंग म्हणजे काय, सहकारी ऑडिटमध्ये वाउचिंग कसे केले जाते याबद्दल सुद्धा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे सहकार्यातील इतिहास, तत्वे व व्यवस्थापन, म्हणजे चौथा पेपर. यामध्ये अत्यंत महत्वाचं प्रकरण काय आहे, सहकाराचा अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्ये. त्यानंतर प्रकरण दुसरं रॉसडेल पायनियर्स इतिहास आणि रॉसडेल प्रिन्सिपल्स, 7 प्रिन्सिपल्स आहेत. त्यानंतर प्रकरण तिसरं 6 आहेत ऍक्च्युली, तर ICAचे 7 प्रिन्सिपल्स 1995, त्या सर्व 7 तत्वे तपशीलवार लिहा याबद्दल सुद्धा विचारलं जातं जास्त प्रमाणात. त्यानंतर भारत व महाराष्ट्रातील सहकार चळवळीचा इतिहास हा म्हणजे प्रत्येक वर्षी विचारला जातो. त्यामुळे जर सहकार चळवळीचा इतिहास विचारला ना तर लक्षात ठेवा की सहकार काय आहे ह्याबद्दल प्रस्तावना लिहायची. नंतर इतिहास जो आहे तो जगाचा इतिहास लिहायचा, भारताचा लिहायचा, नंतर महाराष्ट्राचा लिहायचा. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला ते इतिहास लिहिताना फॉलो करायचे आहेत टिप्स. ठीक आहे. त्यानंतर प्रकरण 5 सहकारी संस्थेचे प्रकार जर विचारले तर ते प्रकार सर्व लिहायचे आहेत. भारतातील सहकारी चळवळ, महत्वाच्या समित्या म्हणजे ज्यामध्ये समित्या ज्या आहेत जसं गोरवाला समिती आहे, त्यानंतर मॅक्लेगन समिती आहे, ह्या सर्व समित्या ज्या आहेत त्या महत्वाच्या समित्या आहेत सहकार क्षेत्रातल्या. त्यानंतर नेक्स्ट प्रकरण 7 सहकारी संस्थेचे व्यवस्थापन, AGM, MC, सचिव यांची भूमिका या सर्व गोष्टी सुद्धा यामध्ये मेन्शन केलेल्या असतात. प्रकरण 8 सहकार कंपनी भागीदारी यातील फरक स्पष्ट करा असं विचारलं जाऊ शकतं. आता हे प्रकरण कुठले टॉपिक्स आहेत ते दिलेले आहेत. आपण आता सर्वात जास्त आणि प्रमाणात विचारले झालेले प्रश्न कुठले आहेत या सब्जेक्टसाठी, सहकाराचे 7 ICAचे 7 तत्वे उदाहरणासह सविस्तर स्पष्ट करा. दरवर्षी हा विचारला जातो. सो त्यामुळे हा प्रश्न पाठ करून जा अवश्य. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे रॉसडेल पायनियर्स, याबद्दल विचारला गेलेला प्रश्न असतो. रॉसडेल प्रिन्सिपल्स म्हणजे रॉसडेल पायनियर्स कोण होते, मूळ रॉसडेल प्रिन्सिपल्स काय होती, हे सर्व विचारलं जाऊ शकतं. हाही प्रश्न जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. हा शॉर्ट नोट्समध्ये किंवा दीर्घोत्तरामध्ये विचारला जाऊ शकतो. 4 वेळा आलेला प्रश्न आहे हा. सहकारी संस्था आणि जॉईंट स्टॉक कंपनी यांच्यातील फरक स्पष्ट करा. तर हाही प्रश्न फरक स्पष्ट करामध्ये विचारला जातो जास्त प्रमाणात. महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचा इतिहास सांगा. आता हे महाराष्ट्रातील विचारलेला आहे सहकारी चळवळीचा इतिहास. ठीक आहे. तर त्यामुळे सहकारी चळवळीचा इतिहास लिहिताना महाराष्ट्रातील विचारला जरी असला तरी आपल्याला महाराष्ट्रातील न लिहिता जगाचा इतिहास लिहायचा, नंतर भारताचा, नंतर महाराष्ट्राचा, अशा पद्धतीने आपल्याला प्लॅन करायचं, त्याचं उत्तर लिहायचं. सो जेणेकरून ते एकदम स्टँडर्ड आणि चांगल्या पद्धतीने दिसतं ऍक्च्युली. ठीक आहे. त्यानंतर एक सदस्य एक मत या तत्वाचं महत्व स्पष्ट करा. म्हणजेच काय इंग्रजीमध्ये 1 मेंबर 1 वोट या तत्वाचं महत्व स्पष्ट करा असं विचारलेलं, हा प्रश्न विचारलेला आहे जास्त प्रमाणात. सहकारी संघटनेचे गुण दोष स्पष्ट करा, हाही जास्त प्रमाणात विचारलेला गेलेला प्रश्न आहे. NCUI आणि MSCU यांची सहकारी विकासातील भूमिका स्पष्ट करा, हेही अत्यंत महत्वाचे प्रश्न आहे. तर हा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. 5वा सब्जेक्ट आहे सहकार कायदा व इतर कायदे किंवा सहकारी कायदा व इतर कायदे. अत्यंत महत्वाचे प्रकरण काय आहे त्यामध्ये, कायदा या म्हणजे 5व्या सब्जेक्टसाठी महाराष्ट्रातील सहकारी संस्था अधिनियम 1960 महत्वाचा कलम, नोंदणी, संस्था नोंदणी सेक्शन 4 ते 15, आवश्यक कागदपत्रे, सदस्यांचे हक्क व दायित्वे सेक्शन 22 ते 30, व्यवस्थापन सेक्शन 73, 73A, 73B, सुपरसेशन. प्रकरण 5 ऑडिट, एन्क्वायरी, इन्स्पेक्शन
सेक्शन 81 ते 86. प्रकरण 6 वाद निराकरण सेक्शन 91 आर्बिट्रेशन. प्रकरण 7 विसर्जन म्हणजेच लिक्विडेशन सेक्शन 102 ते 110. प्रकरण 8 मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 2002. प्रकरण 9 ग्राहक संरक्षण कायदा 2019, RTI कायदा 2005, मूलभूत हक्क वगैरे किंवा म्हणू शकतो आपण त्याला. आता यामध्ये अत्यंत महत्वाचं जे आहेत ना कलम, आता या जो 5वा पेपर आहे याच्यासाठी काय गोष्टी महत्वाच्या आहेत ते तुम्हाला सांगणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी कलम जे आहेत अत्यंत महत्वाचे हे कलम आहेत, हे पाठ करणं गरजेचं आहे. पहिला जो कलम, आता याच्यामध्ये कुठे चूक असेल ना तर नक्की मला तुम्ही सांगा कुठलं चुकत असेल तर एखादा कलम. तर कलम 4 नोंदणी होऊ शकणाऱ्या संस्थांसाठी आहे. 9 संस्थेची नोंदणी 22 सदस्य कोण होऊ शकतो. 24 सदस्यांचे मतदान अधिकार आहे. सेक्शन 73 व्यवस्थापन समितीचे अधिकार. 73A निबंधकाद्वारे एमसीचे अधिक्षेपण म्हणजे सुपर्शन. त्यानंतर 73B एमसीची निवडणूक. एमसी म्हणजे इथे मॅनेजिंग कमिटी, ठीक आहे. तर त्यामुळे तुम्ही ते एमसी हा शब्दाचा तुम्हाला असं वाटेल की काय वेगळा शब्द आहे. एमसी म्हणजे मॅनेजिंग कमिटी, ठीक आहे, लक्षात ठेवा. 73B एमसीची निवडणूक. 75 एमसी म्हणजेच मॅनेजिंग कमिटी सदस्याची बडतर्फी. कलम 77 एमसी मॅनेजिंग कमिटी सदस्य जो अपात्र असेल तर अपात्रता. 81 लेख्यांचे अंकेक्षण म्हणजेच ऑडिट सेक्शन 81 अंतर्गत. 83 पुस्तकाची तपासणी इन्स्पेक्शन म्हणजेच ऑडिट बुकचे इन्स्पेक्शन वगैरे जे काही गोष्टी आहेत त्या. 88 सरचार्ज. 91 सेक्शन 91 मध्ये वाद म्हणजे डिस्प्युट्स म्हणू शकतो आपण त्याला. 101 विसर्जन म्हणजेच वाइंडिंग अप किंवा 102 लिक्विडेटर नियुक्ती. सेक्शन 104 लिक्विडेटरचे अधिकार. तर हा जो आहे ना लिक्विडेटरचे अधिकार पण विचारला जातो बरं का प्रश्न. सो हा सुद्धा अत्यंत महत्वाचा भाग आहे. त्यानंतर ह्याच सब्जेक्टसाठी 5व्या सब्जेक्टसाठी सर्वात जास्त वारंवार विचारले जाणारे जे प्रश्न आहेत ते कुठले आहेत. MCS ऍक्ट 1960 अन्वये नवीन सहकारी संस्था नोंदणी प्रक्रिया स्पष्ट करा. साधारणपणे हा 5 वेळा म्हणजे जवळजवळ दरवर्षी विचारला गेलेला प्रश्न आहे. सेक्शन 73A अन्वये मॅनेजिंग कमिटी एमसी म्हणजेच बघा इथे मॅनेजिंग कमिटी दिलेला आपण त्या अधिक्षेपणाची कारणे व प्रक्रिया सांगा असं विचारलेलं आहे. हाही प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. सेक्शन 91 अन्वये वाद निराकरण यंत्रणा स्पष्ट करा. त्यानंतर सेक्शन 81 अन्वये ऑडिटची प्रक्रिया स्पष्ट करा. सेक्शन 88 अन्वये सरचार्ज म्हणजे काय उदाहरणासह तो स्पष्ट करा असं विचारला गेलेला आहे हा प्रश्न देखील. क्वेश्चन सेक्शन 101 ते 110 अन्वये सहकारी संस्थेचे वाइंडिंग अप स्पष्ट करा. आता हा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे किंवा लिक्विडेशन प्रोसेस सुद्धा विचारली जाऊ शकते. तोही एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज म्हणजेच MSCS ऍक्ट 2002च्या मुख्य तरतुदी स्पष्ट करा. आता हा सुद्धा प्रश्न जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. त्यानंतर 6वा सब्जेक्ट आहे सहकारी बँकिंग व पतसंस्था. अत्यंत महत्वाचं जे प्रकरण याच्यातले जे अत्यंत महत्वाचे प्रकरण आपण पाहूया. पहिला आहे नागरी सहकारी बँका अर्बन कोऑपरेटिव्ह बँक प्रकार आणि RBIचे नियमन. प्रकरण 2 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका म्हणजेच DCCB डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँक यांची रचना. 3 आहे राज्य सहकारी बँक पतरचनेतील भूमिका. त्यानंतर 4 नाबार्ड अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. नाबार्ड सुद्धा खूप महत्वाचा आहे, ते तुम्हाला पाठ करून जावं लागेल. नाबार्डची कार्य रिफायनान्स तपासणी भूमिका. त्यानंतर प्राथमिक कृषी पतसंस्था पॅक्स आपण म्हणतो प्रायमरी ऍग्रिकल्चरल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीज. बिगर कृषी पतसंस्था. कर्मचारी नागरी संस्था. त्यानंतर प्रकरण 7 बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 सहकारी बँकांना लागू असलेला कलम. त्यानंतर प्रकरण 8 NPA कॅपिटल ॲडव्होकेसी प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग वगैरे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ह्या प्रकरण 8व्या मध्ये येतात. ठीक आहे. NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट्स इंग्रजीमध्ये. त्यानंतर या 6व्या पेपरसाठी सर्वात जास्त आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न कुठले आहेत तर भारतातील सहकारी पतव्यवस्थेची त्रिस्तरीय रचना स्पष्ट करा. आता सहकारी पतव्यवस्थेची त्रिस्तरीय रचना स्पष्ट करा. नेक्स्ट नाबार्ड म्हणजे काय, सहकारी पतात त्याची भूमिका स्पष्ट करा. 4 वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे. भारतातील नागरी सहकारी बँकांची भूमिका आणि कार्य स्पष्ट करा. हा सुद्धा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. हे प्रश्न जे विचारलेले आहेत ते प्रश्न आता याची उत्तरं ऑलरेडी आपण दिलेली आहेत मागील व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला याची उत्तरं हवी असतील व्यवस्थित
तर ते उत्तरं तुम्ही बघा प्लीज आणि तुम्ही त्या पद्धतीने प्लॅन करू शकता, काही अडचण नाही. त्यानंतर नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स जर तुम्हाला हवे असतील या स्पेसिफिक याचीच उत्तरं, तर तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये देईल. तुम्ही फक्त मला सांगा की याबद्दल व्हिडिओ बनवा, तर ते बनवूया आपण. तर त्याची काही काळजी करू नका. ठीक आहे, तर नक्की सांगा जर हवे असतील याची उत्तरं. तर ऑलरेडी दिलेत, पण जरी हवे असतील तुम्हाला तरी ते आपण देऊया, काही प्रॉब्लेम नाही. तर भारतातील नागरी सहकारी बँकांची भूमिका आणि कार्य स्पष्ट करा. त्यानंतर नेक्स्ट आहे एनपीए, नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स म्हणजे काय, त्याचे वर्गीकरण, एनपीएचे वर्गीकरण कसे केले जाते, हे सुद्धा तुम्हाला प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. हा सुद्धा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. त्यानंतर आरबीआय आणि निबंधक याचे नागरी सहकारी बँकांवरील दुहेरी नियंत्रण स्पष्ट करा. आता हे वेगळ्या पद्धतीचं एक एक्सपेक्टेड क्वेश्चन मध्ये आपण म्हणूया, अशा प्रकारचे प्रश्न आहेत. एक वेगळा शब्द वापरून विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. पॅक्स म्हणजे प्रायमरी ऍग्रिकल्चरल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीज म्हणजे काय, ग्रामीण पतात त्यांचे महत्व स्पष्ट करा, असं विचारलं जाऊ शकतं साधारणपणे, आणि जास्त वेळा विचारले गेलेले प्रश्न आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग नॉर्म्स सहकारी बँकांना कशा लागू होतात, हा साधारणपणे अशा प्रकारचा प्रश्न आहे. हे सर्व जे प्रश्न आहेत, या सर्व गोष्टी ज्या आपण पाहिल्या ना, तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते प्रश्न, अपेक्षित प्रश्न किंवा वारंवार विचारले जाणारे प्रश्न जे आहेत ते आपण पाहिलेले. याची उत्तरं तुम्हाला हवी असेल तर उत्तरं ऑलरेडी दिलेली आहेत आपण, ते बघा तुम्ही. कारण आता याच्यामध्ये फक्त आपण प्रश्न म्हणजे कॉम्प्रहेन्सिव्ह प्रश्न दिलेले आहेत, कुठले कुठले महत्वाचे प्रकरण काय आणि त्याच्याबद्दल प्रश्न कुठले विचारले जाऊ शकतात, या पद्धतीने सर्व विषयाचा आपण गोष्टी पाहिलेल्या आहेत. आता दुसरा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये बाकी उर्वरित गोष्टी आपण पाहूया, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी प्लॅन करता येऊ शकतात आणि तुम्ही त्याचा प्लॅन तशा प्रकारे तुम्ही अंमलात आणू शकता. ठीक आहे. पार्ट दुसरा आणि पार्ट तिसरा सुद्धा पहा याचा, कारण यामध्ये सर्व गोष्टी कव्हर करणं शक्य नाही. तो त्यामुळे खूप मोठा व्हिडिओ होईल हा. सो आणि एवढा वेळ कोणी ऐकणार नाही किंवा बघणार नाही, रादर ऐकण्याचा प्रश्नच नाही पण बघणार नाही. सो त्यामुळे आपण ते आता जो उर्वरित भाग आहे तो दुसऱ्या पार्टमध्ये देऊया, ज्यामध्ये तुम्हाला बाकीच्या सर्व गोष्टी कळतील, आणि तिसऱ्या पार्टमध्ये शेवटचं जे कन्क्लुजन आहे ते आपण तुम्हाला देऊया. ठीक आहे. तर ज्यामध्ये आपण बाकीच्या गोष्टी, उर्वरित काही गोष्टी आहेत म्हणजे प्लॅन कसा करायचा, काही गोष्टी आहेत, तर त्या सर्व गोष्टी आपण त्यामध्ये ऍड करून तुम्हाला सांगू. ठीक आहे. तर मेक शुअर करा की ह्या सर्व गोष्टी तुम्ही पाळा. आता ज्यावेळी जिथे जशी गरज आहे त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं, उत्तर लिहायचे. जसं ऑलरेडी मी सांगितले तुम्हाला उत्तर कसं लिहायचं, कशा प्रकारे तुम्ही प्लॅन करू शकता, या सर्व गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आणि तुम्ही वेळेचं नियोजन कसं करू शकता हेही तुम्हाला सांगितलेलं आहे, कशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे वेळेचं नियोजन 3 तासाचं, तेही तुम्ही तशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. उत्तर कसं लिहायचं हे सुद्धा बघा, इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. हे अशा पद्धतीने तुम्ही उत्तर लिहायला अपेक्षित आहे, हे सुद्धा तुम्ही सोडू शकता. आणि याचा ऑलरेडी एक सेपरेट व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे, तोही तुम्ही जाऊन पाहू शकता. त्यानंतर ज्याचा पॅटर्न जो आहे म्हणजे गुणांचा पॅटर्न, ते सुद्धा तुम्हाला दिलेला आहे, कशा प्रकारे गुण असतात. आता हे जे स्टँडर्ड गुण दिलेले आहेत आपण, पण जे परीक्षेमध्ये जे असतात ना ते साधारणपणे 16 मार्क्स वगैरे, 20 मार्क, 10 मार्क अशा प्रकारचे प्रश्न असतात. सो ते हेच असे असतील असं नाही, पण ते साधारणपणे टेंटेटिव्ह अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. ते तुम्हाला लक्षात राहावं म्हणून आपण एक साधारणपणे मध्य आकडा वगैरे पकडून त्या गोष्टी केलेल्या आहेत. ठीक आहे. ते एक्झामचं स्ट्रक्चर काय आहे हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे आपण यामध्ये, कशा प्रकारे तुम्ही एक्झामचं स्ट्रक्चर म्हणजे फॉलो करू शकता, आणि ह्या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. ठीक आहे. पुढील व्हिडिओमध्ये 10 डेज प्लॅन जो आहे तो आपण पाहूया, कशा प्रकारे तुम्ही 10 डेज प्लॅन करू शकता एक्झामसाठी, किंवा आता राहिले 10 दिवस, त्या 10 दिवसाचा अभ्यास प्रक्रिया किंवा अभ्यासक्रम कसा तुम्ही फॉलो करू शकता, या सर्व गोष्टी आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 8 दिवसाचा संपूर्ण जो दैनंदिन अभ्यासक्रम जो आहे त्यावेळेचं वेळापत्रक आपण देणार आहोत. ठीक आहे. हे मेक शुअर करा की तुम्ही पुढचा व्हिडिओ सुद्धा नक्की पहा. ठीक आहे. तर अशा प्रकारे पार्ट 1 मध्ये आपण सर्व गोष्टी पाहिल्या, कशा प्रकारे तुम्ही प्लॅन करू शकता, कुठले टॉपिक्स आहेत, इम्पॉर्टंट नोट्स काय आहेत, कुठल्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत जास्त प्रमाणात, ज्याचा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. या सर्व गोष्टीचा प्लॅन कसा करायचा आहे, या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. तर पार्ट 2 मध्ये आपण उर्वरित गोष्टी पाहणार आहोत, आणि पार्ट 3 मध्ये याचा कन्क्लुजन काय आहे हे सर्व गोष्टी पाहणार आहोत. तर तो सर्व व्हिडिओज जे आहेत तेही पूर्ण बघा, जुने व्हिडिओ पहा, ज्यामध्ये तुम्हाला नक्की फायदा होऊ शकतो. आणि जर तुम्हाला याचा काही डाऊट्स असेल, यामध्ये कुठे क्वेरीज असेल, तर नक्की कॉल करून विचारू शकता, जेणेकरून आपण तुम्हाला प्रॉपर समाधान देण्याचा प्रयत्न करूया. जे कुठे चुकत असेल कुठली गोष्ट, तर नक्की तुम्ही सजेस्ट करा आम्हाला की इथे चुकलेलं आहे, तर त्या गोष्टी आपण रेक्टिफाय करूया. तिथे तुम्हाला अपडेटेड इन्फॉर्मेशन दिली जाईल. आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल, आणि जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत, ज्यांना
GDCA ची परीक्षा द्यायची आहे. आता कमिंग काही दिवसामध्ये 10 दिवसाचा टाइम राहिलेला आहे. या दिवसामध्ये पूर्ण तयारी तुम्ही करू शकता या सर्व गोष्टी टिप्स फॉलो करून आणि प्रॉपर सर्व गोष्टीचा प्लॅन करून तुम्ही एक्झामला जाऊ शकता, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर एक्झाम मध्ये चांगल्या पद्धतीचं यश मिळू शकतं. या सर्व गोष्टी जरी प्रश्न वेगळा आला किंवा कुठल्या पद्धतीचा आला तर त्या पद्धतीने उत्तर लिहा. जसं मी सांगितलं प्रस्तावना उत्तरामध्ये काय लिहिलंय ते, जसं तुम्ही बीकॉम ज्यांनी दिलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी ऑलरेडी माहिती आहेत, कारण बीकॉम मध्ये सुद्धा उत्तरं जे आहे ते प्रस्तावना द्यायची असते. त्यानंतर उत्तरामध्ये जे विचारले प्रश्नामध्ये ते आणि त्यानंतर निष्कर्ष किंवा कन्क्लुजन आपण म्हणतो. तर ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. तर हे बीकॉम ज्यांचं झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना नक्की माहित असणार आहे. त्या पद्धतीचा वापर करून तुम्ही या गोष्टी फॉलो करा. GDCAच्या अन्य कौशल बद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की कॉल करून विचारू शकता. आणि जरी तुम्हाला एक्सपेक्टेड नोट्स हव्या असतील तर त्या 125 रुपये पर सब्जेक्ट आहेत, त्या घ्यायच्या असेल तर घ्या, नाही घेतल्या तरी चालेल. सर्व अवेलेबल आहेत युट्यूब वरती, त्या बघून तुम्ही तयारी करू शकता. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या GDCA कॉलेज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अपडेट येत राहतील. तर भेटूया पार्ट 2 मध्ये अधिक माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.